वाघापूर येथील नागपंचमी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी। पुदरगड तालुक्यातील वाघापूर येथे नागपंचमी निमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते। यावर्षी मंदिराचे बांधकाम सुरू असताना देखील भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेसाठी गर्दी केली होती। राधानगरी पुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज ज्योतिर्लिंग केदारनाथ देवाची पूजा संपन्न झाली। यावेळी वाघापूर गावचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब आरडे, उपसरपंच सागर कांबळे व ग्रामपंचायत सदस्य गुरव मानकरी, गावातील नागरिक व इतर भाविक वर्ग व परगावाहून आलेले भाविक मदन गुरव पुजारी उपस्थित होते। वाघापूरचे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेसाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। बापूसाहेब आरडे सर, लोकनियुक्त सरपंच आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष। आज यात्रेनिमित्त कुठल्या पद्धतीने बंदोबस्त आहे आणि आपण कोणत्या प्रकारच्या सोयी या ठिकाणी भाविकांसाठी वाघापूर येथील नियोजनासाठी पोलीस बंदोबस्त आहे, सिक्युरिटी गार्ड सांगितलेले आहे। परंतु इथं संपूर्ण आपल्या गावातील तमाम गावातील लोक, नवीन तरुण मंडळाचे सर्व अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ ही सगळी देवासाठी, आपल्या ज्योतिर्लिंग देवासाठी सहकार्य करायला दररोज येतात, म्हणजे आजच्या दिवस नागपंचमीचे येतात। त्याचबरोबर आता या ठिकाणी देवालयाचं बांधकाम देखील आहे, त्यासंदर्भात देवालयाच्या बांधकामासंबंधी आज आपल्याला 3.5 कोटी आमदार साहेब 3.5 कोटी रुपये शासनाचा निधी दिलेला आहे आणि त्या निधीतून आणि जे भविष्यात पुढे आम्हाला करायचं आहे त्यासाठी गावातील वर्गणी काढून ते असं जवळ 5 ते 6 कोटीवर मंदिराचं बांधकामाचा खर्च येणार। भाविकांना या ठिकाणी देवस्थानचं आव्हान आहे की या ठिकाणी जे मंदिर होत आहे त्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देणगी सहकार्य करावे। धन्यवाद। महाराष्ट्रासह कर्नाटकमधून अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। यावेळी भाविकांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जातो। हा महाप्रसादाचा दरवर्षी 2 लाख लोक लाभ घेत असतात। यासाठी तब्बल 2 ते 2.5 लाख लोक हजेरी लावत असतात। यात्रेसाठी गारगोटी आगारामधून विशेष जादा बसेसचे नियोजन केले आहे। तसेच या ठिकाणी गावातील सर्वच मंडळांचे सदस्य आणि रेस्क्यू फोर्स, पुदरगड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस यांचा चोख बंदोबस्त असतो। केके न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोद्दार।